बघा, 658 गुणिला 658 गुणिला 658 वजा 328 गुणिला 328 गुणिला 328 छेदस्थानी 658 गुणिला 658 अधिक 658 गुणिला 328 अधिक 328 गुणिला 328. पदावली सोडवायची कशी लेकरांनो? विस्तार सूत्रे या प्रकरणावर आधारित हा प्रश्न आहे. आता प्रश्नामध्ये ज्या काही संख्या दर्शवल्या, उदाहरणार्थ ए म्हणजे 658 तर बी म्हणजे 328. समजू ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. ए म्हणजे 658 आणि बी म्हणजे 328. मग आता ए गुणिला ए असा त्याचा अर्थ वजा बी गुणिला बी छेदस्थानी 658 म्हणजे ए, याचा अर्थ ए गुणिला ए अधिक चिन्ह 658 म्हणजे ए गुणिला 328 म्हणजे बी. पुढे चला, अधिक चिन्ह 328 गुणिला 328 म्हणजे काय? 328 म्हणजे आमचं बी गुणिला बी असा त्याचा अर्थ. आता ए गुणिला ए म्हणजे काय झालं हो? तर एचा घन झाला वजा बी गुणिला बी म्हणजे काय? तर बीचा घन झाला छेदस्थानी ए गुणिला ए म्हणजे ए वर्ग अधिक ए गुणिला बी म्हणजे काय? तर ए बी हा गुणाकार अधिक स्वरूपात. पुढे चला, बी गुणिला बी म्हणजे काय? तर बीचा वर्ग. एक सूत्र आम्ही सगळे जण विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये शिकलो, जसं की ए घन वजा बी घन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो? पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग याप्रमाणे होतो. याप्रमाणे झालेला हा या सूत्राचा विस्तार अंशस्थानी मांडा. ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. ओके, छेदस्थानी ऑलरेडी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग दिलेला आहे. हे दोन्ही समान असलेले पद यांची काटाकाटी. मग उरलं काय? तर ए वजा बी. ए म्हणजे काय आहे? आमचा 658 आहे आणि बी म्हणजे काय आहे? 328 आहे. ही जर वजाबाकी केली तर 330 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो.